हे वर्ग मागे घेण्याच्या आदेशाला व्यवस्थापनाने शिक्षण संचालकांसमोर अपील दाखल करून आव्हान दिले होते आणि 26/6/1997 रोजी शिक्षण संचालकांनी त्यावर विचार करणे आवश्यक नसल्याचे आढळले. अपीलकर्ता व्यवस्थापनाने 26 ऑगस्ट 1997 रोजी त्यांचे लेखी निवेदन दाखल केले आणि वरील नमूद केलेल्या तथ्यांकडे लक्ष वेधले, ज्यामुळे विज्ञान विद्याशाखा बंद झाल्या. 7 जुलै 2000 रोजी प्रतिवादी क्रमांक 1 लेक्चररने तिच्या अपील मेमोमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यात शोषणाचा गुन्हा जोडण्यासाठी रजा मागणारा अर्ज केला. ही दुरुस्ती 8 ऑगस्ट 2000 रोजी मंजूर करण्यात आली. शालेय न्यायाधिकरणाने दिलेला अंतिम निकाल आणि त्यानंतर व्याख्याता आणि व्यवस्थापन या दोन्ही रीट याचिका दाखल केल्याचा उल्लेख आधीच वर दिला आहे. श्री पेंढारकर, श्री बेलसरे यांच्या समवेत विद्वान ज्येष्ठ वकील, अपीलकर्त्यांच्या वतीने उपस्थित असलेले विद्वान वकील यांनी सुरुवातीलाच निदर्शनास आणून दिले की विद्वान एकल न्यायाधीशांनी चुकीच्या गृहीतकावर कार्यवाही केली आहे. शालेय न्यायाधिकरणाने प्रतिवादी क्रमांक 1 ची समाप्ती चुकीच्या असल्याचे आढळले आहे. ते पुढे सांगतात की उपसंचालकांनी शाळा न्यायाधिकरणासमोर कनिष्ठ महाविद्यालय बंद करण्याचे आणि प्रतिवादी क्रमांक 1 ला इतरत्र सामावून घेण्यासाठी पावले उचलल्याकडे लक्ष वेधून उत्तर दाखल केले असले तरी विद्वान एकल न्यायाधीशांनी चुकीचे गृहीत धरले आहे की उपसंचालकांनी शाळा न्यायाधिकरणासमोर कोणतेही उत्तर दाखल केले नाही. असा युक्तिवाद केला जातो की शालेय न्यायाधिकरण किंवा या न्यायालयाच्या विद्वान एकल न्यायाधीशांनी नियम 25(अ) च्या तरतुदी किंवा इतर MEPS च्या नियम 26 मधील तरतुदी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. भौतिक तथ्येच चुकीच्या पद्धतीने नमूद करण्यात आली आहेत असे उद्युक्त करण्यासाठी अस्पष्ट निवाड्यातील तारखांच्या कथनाकडेही आमचे लक्ष वेधण्यात आले आहे. असा युक्तिवाद केला जातो की शालेय न्यायाधिकरण किंवा या न्यायालयाच्या विद्वान एकल न्यायाधीशांनी नियम 25(ए) च्या तरतुदी किंवा नंतर MEPS च्या नियम 26 मधील तरतुदी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. भौतिक तथ्येच चुकीच्या पद्धतीने नमूद करण्यात आली आहेत असे उद्युक्त करण्यासाठी अस्पष्ट निवाड्यातील तारखांच्या कथनाकडेही आमचे लक्ष वेधण्यात आले आहे. असा युक्तिवाद केला जातो की शालेय न्यायाधिकरण किंवा या न्यायालयाच्या विद्वान एकल न्यायाधीशांनी नियम 25(अ) च्या तरतुदी किंवा नंतर महाराष्ट्र खाजगी शाळांचे कर्मचारी च्या नियम 26 मधील तरतुदी दाखल केल्या आहेत. प्रतिवादी क्रमांक 2 यांनी पुढे असा युक्तिवाद केला की विद्वान एकल न्यायाधीशाने समाप्तीच्या स्वरूपावर कोणतेही निष्कर्ष नोंदवलेले नाहीत. आपल्या उत्तर युक्तिवादात श्री पेंढारकर, विद्वान ज्येष्ठ वकील यांनी असा युक्तिवाद केला आहे की मर्यादेच्या आधारावर कोणताही आक्षेप घेण्याचा प्रश्नच
उद्भवत नाही आणि अपील विलंबित आढळल्यास ते फेटाळणे न्यायाधिकरणाचे कर्तव्य आहे. तसेच प्रतिवादी क्रमांक 1ला सर्व घडामोडींची माहिती होती हे दर्शविण्यासाठी कार्यक्रमांच्या कालक्रमांकडे लक्ष वेधले जाते. 20/1/1997 रोजी सत्र संपेपर्यंत मान्यता देण्यात आली.